नमस्कार, कसे आहात? चला तर आपण मुगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहोत. प्रथम त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं कमी तांदूळ घेतलेला आहे. 1-2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये नंतर हळद, थोडीशी चटणी म्हणजे मिरची पावडर टाकलेली आहे, धना पावडर टाकलेले आहे, गरम मसाला थोडासा टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार हे सर्व टाकायचं आहे तुम्हाला आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर बारीक करून मी त्याच्यात ॲड केलेले आहे. सो आता आपल्याला हे कुकर लावून शिट्ट्या 3 करून घ्यायच्या आहेत. एकदम गीर अशी डाळ आपली शिजली पाहिजे अशा पद्धतीनं थोडंसं पाणी आपण जास्त टाकलेलं आहे. सो आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर आपण खोलणार आहोत. कुकर खोलल्यानंतर डाळ बघा आपली एकदम व्यवस्थित आणि छान अशी शिजलेली आहे, अशी गीर झालेली आहे. खाण्यासाठी सुद्धा एकदम पौष्टिक आणि एकदम सुंदर अशी झटकीपट होणारी रेसिपी आहे. सो कढई मी गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे आणि एक छोटासा कांदा बारीक करून मी तेलामध्ये फ्राय करून घेत आहे आणि तो कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये नंतर आपल्याला बाकी मसाले ॲड करायचे आहेत. सो प्रथम मी त्याच्यासाठी खिचडीसाठी थोडंसं पाणी आपल्याला कमी पडत असेल तर ते थोडंसं गरम करून घेत आहे मी आणि त्याच्यानंतर एक बारीक टोमॅटो मी बारीक करून तेही तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. सो अशा पद्धतीनं कांदा आणि टोमॅटो एकदम छान असं खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार पुन्हा तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता आणि याच्यामध्ये एक 5 रुपयेवालं पाऊच मी मॅजिक मसाला ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे टेस्ट पण खूप सुंदर आणि छान अशी होते. थोडंसं मिरची पावडर ॲड केलेली आहे. तुम्ही चवीनुसार तुमच्या पद्धतीनं तुम्ही ॲड करू शकता. तिखट हवे असेल तर तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सो 1 चमचा मी मिरची पावडर ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर जी काही आपण मुगाची डाळ आणि तांदूळ थोडंसं कुकरला लावून जे काही गीर करून शिजवून घेतलेलं आहे ते आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सो एकदम असं व्यवस्थित सर्व मसाला आपण जो काही तेलामध्ये फ्राय केलेला आहे तो सर्व त्याला व्यवस्थित लागला पाहिजे, तो परतून आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी पडल्यामुळं मी थोडंसं ते पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर ॲड केलेलं आहे. सो अशा पद्धतीनं ते गरम पाणी उकळलेलं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करून नंतर ते पूर्ण एकजीव करून घेत आहे. अशा पद्धतीनं थोडंसं ही खिचडी आपल्याला पातळच अशी करायची आहे. सो खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी आणि खूप सुंदर अशी होते. सो खीर खाल्ल्यासारखी सुद्धा एकदम जशा पद्धतीची खीर असते तशा पद्धतीनंच आपल्याला ही खिचडीसुद्धा करायची आहे. कारण ही जशी थंड होईल तशी ते घट्ट होत जाते, त्यामुळे ते थोडंसं आपल्याला पातळच करायचे आहे. सो अशा पद्धतीनं मी एकदम पाणी ॲड करून आपली मुगाची डाळीची खिचडी अशी एकदम थोडीशी दबदबीत आणि खूप सुंदर आणि छान अशी आपली मुगाच्या डाळीची खिचडी झालेली आहे. सो अशा पद्धतीनं ही गरम गरम आपण मस्तपैकी आता खायला घेत आहोत. सो एकदम झटकीपट आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्हीही करून बघा. खूप सुंदर आणि छान अशी लागते आणि झटकीपट होणारी आहे. त्याला जास्त काही वेळ लागत नाही. अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा तूप टाकून तुम्ही मस्त अशी खाऊ शकता. सो रेसिपी कशी वाटली तुम्ही करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.